स्वागतम. जरा मॉनिटर लांब ठेव रे, जरा मागे घ्या, मागे घ्या. मगाशी बरोबर होता तो मॉनिटर, जरा पुढे आला तो. चालू नको. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निसर्गरम्य अशा या पवित्र डोंबिवली नगरीमध्ये भजनाची पंढरी म्हणजे डोंबिवली नगरी, कलाकारांची खाण म्हणजे डोंबिवली नगरी, अशा या पवित्र नगरीमध्ये भजन स्वरानंद परिवार डोंबिवली पूर्व यांच्या वतीनं कोकणी कौटुंबिक मेळावा अगदी थाटामाटामध्ये पार पडतोय. आणि या मेळावा निमित्त या ठिकाणी भरगच्च असे कार्यक्रम या भजन स्वरानंद परिवाराने राबवलेले आहेत. या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय आमचे मित्र ओम संदेश लोके, त्याचप्रमाणे सौभाग्यवती शीतल ताई सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळी यांच्या वतीनं हा कार्यक्रम होतोय. आणि त्यानिमित्तानं आमने सामने तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आम्हा 3 बुवांमध्ये आयोजित केलेला आहे. मी स्वतः बुवा विनोद चव्हाण, गाव माझं घोडगे भरणी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, मुंबई दहिसर आणि इलय हैसर. माझ्यानंतर ज्यांचं भजन होणार आहे ते माझे परमश्री परममित्र सुप्रसिद्ध भजनकार सन्माननीय संजय पवार. त्यांचं गाव आहे वैभववाडी, मुंबई डोंबिवली, आणि त्यांचं मंडळ. आणि त्यांच्यानंतर जे 3 नंबरला आहे ते सन्माननीय माझे मित्र सुप्रसिद्ध भजनकार संदीप लोकेबुवा, लिंगडाळ, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. या 3 बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं नामस्मरण, भजन आणि मनोरंजन या उदात्त हेतूने आम्हा 3 बुवांना या ठिकाणी संधी देण्यात आली. प्रथमतः भजन स्वरानंद परिवार यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे भजन स्वरानंद परिवारासाठी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय सुर्वे साहेब, त्याचप्रमाणे अनेक मान्यवर मंडळी, भजनी कलाकार, पखवाजवादक, नाट्य कलाकार, भजनी बुवा या सगळ्या कलाकारांच्या चरणाशी नतमस्तक होतो. या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय मृदंगमणी श्रीमान दादा परब, त्याचप्रमाणे आमचे परमश्रेयी गुरुतुल्य व्यक्तिमत्व श्रीमान आनंद मेस्त्री बुवा यांचे सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद घेतो. भजनी सम्राट प्रकाश शिले बुवा, आमचे गुरुबंधू संतोष नांदस्कर बुवा, त्याचप्रमाणे श्रीमान सतीश राणे बुवा यांचे सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद घेतो. सन्माननीय लोकसेवा समिती अध्यक्ष बाळा परब, भजन स्वरानंद परिवार डोंबिवली संस्थापक अभिषेक परब, अध्यक्ष सन्माननीय वसंत सावंत बुवा आणि त्यांची सर्व कमिटी यांचे मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर श्री दिनेश मुळीक, लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था अध्यक्ष, त्याचप्रमाणे भजन हितवर्धक मंडळ महासंघ, भजन भवंती शिल्पकार सन्माननीय या कोकणचंच नव्हे महाराष्ट्राचे भूषण भाजपा अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण, शिवसेना आमदार श्री राजेश मोरे, सन्माननीय खासदार सर्वांचे लाडके श्रीकांत शिंदे साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानून जमलेला माझ्या मायबाप रसिकांना मनापासून नमस्कार करू. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करू. संपूर्ण विश्वाची देवता श्री गणेश
करून इथली स्थानदेवता रंगदेवतेला वंदन करून माझी गुरुमाऊली भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ गुरुवर्य जीवन बडीबुवा यांच्या स्मृतीचं अभिवादन करून महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुद्रा करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करून सरसेनापती धर्मवीर आनंद दिघे यांना मानाचा मुद्रा करून ओ ब्राह्मण प्रतिपादक राजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांना त्रिवार वंदन करून मायबाप रसिकांच्या आशीर्वादानं तिरंगी डबलबारी भजनाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, पकवाचा आवाज जरा मॉनिटरला जमावली. मॉनिटरला बाहेर आवाज भरपूर आहे, इथे आवाज. महिला वर्गांची उपस्थिती अतिशय जोरदार या ठिकाणी आहे. एकदा जोरदार महिला वर्गांसाठी आपण टाळ्या वाजवू. एकदा लाडक्या बहिणी कशात कमी नाही. आणि आज उपस्थिती पाहून खरोखरच मन अगदी भारावून गेलं. अतिशय स्तुत्य कार्यक्रम तुम्ही राबवलेला आहे. कोकणी महोत्सव, कोकणी माणूस कशात कमी नाही हे आज तुम्ही दाखवून दिलेलं आहे. एकदा कोकणी माणसाने कोकणी माणसासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. भजनाची सुरुवात भजन स्वरूपामध्ये करतो. 25 मिनिटं दिलेली आहेत. यूट्यूब चॅनल आमचे परमस्नेही सन्माननीय चंद्रकांत रासम, सन्माननीय अमय गावकर, सन्माननीय गावडे, सन्माननीय अनेक मान्यवर यूट्यूब चॅनलवाले या ठिकाणी आलेले आहेत. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आपण करूया. मनपूर्वक आभार, शुभेच्छा तुम्हाला. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. मंडळीचा आवाज. चिद्रत्नांची खान रे एकाएकी प्राण रे, चिद्रत्नांची खान रे एकाएकी प्राण रे, प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझियान रे, प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझियान रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम. नमो स्वामिराजं दत्तावतारं, नमो स्वामिराजं दत्तावतारं, श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपं, श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपं, ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय, ब्रह्मस्वरूपाय ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय, ब्रह्मस्वरूपाय
नमो नमस्ते. स्वामी समर्थाय नमो. पुंडलिक वरदे अतिशय सुंदर असं नियोजन. सन्माननीय पुन्हा एकदा सांगतो, भजन स्वरानंद परिवार. जिथे विषय गंभीर तिथे भजन स्वरानंद परिवार खंबीर. एकदा टाळ्या झाला पाहिजे. एक विचार आणि एक संगता, एकजूट कशी असावी. मंडळं अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये. यांच्याकडनं आदर्श घ्यावा असं मंडळ म्हणजे स्वरानंद भजन परिवार. आणि हे परिवार कसं असावं याची परिचिती आज बघितल्यानंतर डोळे दिपावतात. आणि एवढं मोठं कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही करता. पुन्हा एकदा सर्वांना उदंड आयुष्य मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी भजन रूपी सेवा सादर करतो. धन्यवाद. मगरे रे प मगरे ग पनि ध प मगरे सानी ध प मगरे रे प मगरे ग नि सा पनि सा रे मगरे प मगरे मगरे सा रे म प नि सा रे म प नि सा रे म प नि सा. जैच्या थय एक होय जाग्यार. सन्माननीय पकवाज वादक आज साथ करतायत ते सन्माननीय अंकित शिंदे. एकदा जोरदार माऊली टाळ्या वाजवा. तबल्याला साथ करतायत ते ओंकार मडव. आमच्या पवार बुवांकडे पकवाजला साथ करतायत ते सन्माननीय दीपक रूपक कामतेकर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तबल्याला साथ करतायत ते सन्माननीय मिलिंद माळकर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लोके बुवांकडे पकवाजला साथ करणारे सर्वांना ज्ञात आहेत. आता प्रेमळ व्यक्ती सन्माननीय योगेशजी सामंत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तबल्याला साथ करतायत ज्यांनी अनेक मोठमोठ्या दिग्गज गायकांकडे साथ संगत केली. सुरेश वाडकर, अजित कडकडे असे सन्माननीय संदेशजी सुतार. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद.
11 मात्रा, 13 मात्रा, 14 मात्रा, पुन्हा 11, 10. चला.
हरी राम कृष्ण हरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा 15 16 17 18 19 21 22 23 24 25 26 27 राधा माधव जय हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मातरं सुजला सुफला मलयजशीतला सस्य स्वामला मातरं वन्दे मातरम् राजा राम 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 कृष्ण हरी राजा राम 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 कृष्ण हरी जय जय राम व 7 मिनिटं वेळ बाकी आपल्याकडे 7 मिनिटं हा 7 मिनिटाचा वेळ बाकी आपल्याकडे ओके 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 बरोबर आहे परफेक्ट आहे रूपाचा भंग हॅलो माऊलीला शार्प करा ना बघ साऊंड वाटले जरा थोडं शार्प करा मला रूपाचा भंग परमेश्वर पांडुरंगा 28 युग विटेवर उभा आहे आणि या विटेवर उभा करण्याची ताकद भक्तीमध्ये आहे ताकद त्या पांडुरंगाला विटेवर 28 युग उभं करण्याची ताकद या भक्तीमध्ये आहे हे दाखवून दिलं कोणी भक्त पुंडलिकाने एक वेळ असा होता भक्त पुंडलिक आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावर असा असणारा भक्त पुंडलिक कुकुट स्वामींना भेटतो त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होतो आणि भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करायला लागतो प्रत्यक्ष पांडुरंग उभारायला येऊन भेटण्यासाठी तरी सुद्धा आई वडिलांची सेवा करत असताना त्यांचा निद्रानाश होऊ नये आपलं कर्तव्यातून आपण बाजूला जाऊ नये म्हणून पांडुरंगाला सुद्धा जी वीट भिरकावली पुंडलिकाने त्या विटेवर 28 युग उभं केलेलं आहे 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे काही ठिकाणी असा उल्लेख आहे ती 28 युग काही ठिकाणी असा उल्लेख आहे 28 जी ठाऊक नाही जी युग आपल्याला ठाऊक नाही जिचा पत्ता लागत नाही ते 28 युग असा सुद्धा उल्लेख आहे पांडुरंगाला भक्त पुंडलिकाने उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये एकच म्हणायचं आहे
आपल्याला एकच घ्यायचं आहे त्याच्यातून की आईवडिलांची सेवा करा. जन्मदात्या आईवडिलांची सेवा आहे, दुसरा पर्याय नाही. या जगात जर देव आपल्यासाठी कोण मोठा असेल आपल्या जगामध्ये, जर ते देव कुठला असेल तर तो आपले जन्मदाते आईवडील. आज आमचा ओम लोके अतिशय गुणी मुलगा आज समाजकार्य करतोय, जनसेवा करतोय आणि असे मोठे मोठे कार्यक्रम ठेवतायत. आणि आज भविष्यात एक मोठा तारा हिरा म्हणून चमकतोय. असं आमच्या ओम लोकेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कारण ओम या नावातच ओम ब्रह्मांड ध्वनी झाली, तेने माया प्रकटली, ब्रह्मा विष्णू महेश मिळवली. हे ओम तिथून निर्मिती जगात नव्हतं तेव्हा ओम होता. आणि आज ज्यांच्या पोटी ओम जन्माला त्या आमच्या सौभाग्यवती शीतलताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा, पुत्र व्हावा ताई, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा. गुंडा म्हणजे तो गुंडो नव्हे वर्ध्याचो. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणून आज तुमच्या पोटी एक हिरा जन्मला आहे आणि आज तुमची कूस धन्य झालात तुम्ही. कारण धन्य धन्य ती आई शिवरायांची जिजाई. छत्रपती शिवाजी महाराज केव्हा घडले? जर जिजाऊ माता नसत्या ना तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते. म्हणून आज शीतलताई तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या पोटी आज ओम नावाचा मुलगा सुंदरपैकी त्यांनी जन्म घेतलाय आणि समाज कार्य करतोय, त्याला उदंड आयुष्य मिळो. आज भजन पूजन कोणामुळे चालू आहे? हे भजन पूजन कीर्तन प्रवचन डबलवारी मंदिराचे कळस अंगणामधली तुळस आज आपल्याला दिसत आहेत. याचं श्रेय कोणाला जातं तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जातं. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराज आजही जन्माला येतील. पण आता या सगळ्या महिला भगिनी आलेल्या आहेत, लाडक्या बहिणी, यांच्यासाठी सांगतो आज तुमचे दिवस चांगले आलेले आहेत. महिलांची ॲड सुद्धा टी व्हीवर, जाहिरात सुद्धा महिलांना भरपूर जाहिराती आहेत. लक्स लगाव, खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव, चेहरा चमकाव. बऱ्याच जाहिराती तुमच्यासाठी आहेत. पण तुमचे दिवस चांगले आहेत. भारताचे राष्ट्रपती महिला आहेत, पंतप्रधान होऊन गेल्या इंदिरा गांधी महिला. आणि मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला स्थान आहे. मंदिरामध्ये गेलात अर्चना, ज्योती, पूजा या सगळ्या मंदिरात महिलाच. पुरुषांसाठी सुद्धा आहे पण मंदिरात गेल्यानंतर ते एकच आहे पुरुषांसाठी. एक काय मी बोलणार नाही पुढे, समजणारे समजतात. म्हणून हा बोला विण्याचं जरा पाळ्या. हो बरोबर आहे. 3 मिनिटात रुपये होणार. हे घड्याळ माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे महिला वर्गांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आज. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांसाठी पुन्हा एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा आज. त्यांच्यामुळे हे भजनमुळे चालू आहे. मनपूर्वक धन्यवाद. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विठेवर, सुंदर ते ध्यान उभे विठेवर, सुंदर ते ध्यान उभे विठेवर.
कंठी कौस्तुभमणी विराजित लागली से समजला गोड्य भंगाची लागली से समजला गोड्य भंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पद सानी सागर सानी सा पद पद मगरे अरे मा पद पद नी नी पद सानी सागर सानी सा पद मगरे सानी सारे मा पद पद नी सागर सानी सा श्रीमुख आवडणे तुळशी हार गळा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.